कुठलीही यात्रा म्हटली की त्यात श्रद्धा, भक्ती, समर्पण ही भावना आलीच. होय, आज आपण अशाच यात्रेला निघणार आहे. मी सुदर्शना, वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कैलास मानस यात्रा. लेखक बाबा भांड, आशा भांड. लेखक बाबा भांड यांनी स्वतःचा अनुभव कैलास या पुस्तकातून लिहिला आहे. कैलास मानस याला जर जायचे असेल तर त्याची बरीच तयारी करावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखकाला स्वतःला पर्यटनाची विशेष आवड होती. त्यांनी आयुष्यातली 25 वर्ष सतत प्रवासात घालवली होती. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण कैलास मानस करावा. त्यांनी घेतलेला अनुभव या पुस्तकातून सादर केला आहे. कैलास आणि मानस सरोवराला जायचे असेल तर पहिले तर स्वतःच्या मनाची तयारी करावी लागते. नंतर स्वतः त्यासाठी परिश्रम घेऊन, डोळ्यापुढे सर्व परिस्थिती समजून घेऊन, त्याचे सत्य जाणून घेऊन मगच कैलास मानस यात्रा करायला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत आहे. कुठल्याही तऱ्हेची अवाजवी अपेक्षा या यात्रेमध्ये चालत नाही. ही एक यात्राच आहे, पर्यटन स्थळ नाही. रोजचे येणारे नवनवे अनुभव त्यांनी यात लिहिले आहे. कैलासला जायचं तर दररोज किमान 6-7 किलोमीटर चालण्याचा सराव हवा. ते चालणेही डोंगरातले हवे. परिक्रमेसाठी चांगले ट्रेकिंगचे बूट हवेत. भारताच्या माथ्यावर मुकुट शोभावा अशी हिमालयाची रांग पसरली आहे. प्रत्येक भारतीयाला हिमालय दर्शनाची ओढ असते. काश्मीर ते आसाम अशा पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. या रांगात हिंदू, बौद्ध, जैन धर्मीयांचे अनेक धार्मिक स्थळे आहेत. तसेच साहस पर्वतारोहणाची आवड असलेल्या सर्व साहसवीरांसाठी तर हिमालयातील विविध सागरमाथे खुणावत असतात. आपल्या पुराणात, वेदात, उपनिषदात, स्कंद पुराणात हिमालयाचे वारंवार उल्लेख येतात. हिमालयाला देवता स्वरूप पर्वत असे म्हटले आहे. पूर्व पश्चिम लांबी सुमारे 2500 किलोमीटर आहे, तर रुंदी 350 किलोमीटर आहे. जगातले सर्वात उंच शिखर असलेल्या हिमालय बर्फाच्छादित असतो. हिमालयाच्या प्रमुख 3 रांगा आहेत. सेंट्रल हिमालयन ही पहिली महत्वाची रांग आहे. ग्रेटर हिमालय म्हणतात याला. या रांगेच्या उत्तरेस आहे ट्रान्स हिमालयन रेंज. अगदी दक्षिणेकडे असलेल्या रांगेस सब हिमालयन रेंज किंवा लोअर हिमालयन रेंज म्हणतात. आणखीन एक रांग आहे, त्याला शिवालिक रांग असे म्हणतात. या सर्व रांगा सरळ नाहीत, वाकड्या तिकड्या, तर काही ठिकाणी एकमेकींना समांतर जाऊन हिमालय बनला आहे. सर्वात उत्तरेकडची ट्रान्स हिमालयन रेंज काश्मीरच्या उत्तरेला लडाखला येते. तशीच ती पूर्वेकडे गेल्यास तिला कैलास रेंज म्हणतात. लडाख रेंज आणि कैलास रेंज या 2 समांतर रांगा आहेत. या बर्फाच्छादित रांगा आहेत. मध्ये हिमालयन रेंज आहे. जगातील अनेक उंच शिखरे या रेंजमध्ये आहेत. त्यांच्या तुलनेत लडाख आणि कैलास रेंज कमी उंचीच्या आहेत, पण या रांगा खूप अवघड, दुर्गम आहेत. लडाख रेंज लडाखपासून सुरू होते. लडाखच्या पूर्वेला कैलास रेंज आहे. कैलास हा हिमालयातील उत्तरेकडचा भाग आहे. तिथे जाण्यासाठी भारतातून संपूर्ण हिमालय ओलांडावा लागतो. भारतातून जाताना शिवालिक रांगा, नाग तिब्बा, ग्रेटर हिमालयन रेंज, यात धवलदार रेंज, इनस्कर रेंज आणि पीर पांजल रेंज येतात. कैलास रेंजमध्ये तिबेट पठारातून उगम पावणाऱ्या, भारतात प्रवेश करणाऱ्या 6 नद्यांपैकी सिंधू, सतलज आणि ब्रह्मपुत्रा या नद्या, कैलास पर्वत आणि मानस सरोवर, राक्षसताल या जुळ्या जलाशयाच्या परिसरात उगम पावतात. मानस सरोवराला जगाचं छप्पर म्हणतात. पृथ्वीवरील सर्वात उंच पठार असल्याने त्याला छप्पर म्हटलं जातं. या उंच ठिकाणी 15,000 फूट उंचीवर असलेले मानस सरोवरचे भौगोलिक दृष्ट्या सर्वात उंच ठिकाणाच्या गोड्या पाण्याचं सरोवर मानलं जातं. हिंदूंच्या दृष्टीने मानस हे पवित्र ठिकाण आहे. ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली ती जागा म्हणजे मानस सरोवर.
या पवित्र सरोवराचा परीघ सुमारे 108 किलोमीटर आहे. कमळाच्या जशा 8 पाकळ्या असतात तसे त्याचे बाह्य स्वरूप आहे. सरोवराच्या मध्यभागी खोली सुमारे 300 फूट आहे. मानस सरोवर हे हिंदू आणि बौद्ध धर्मचे लोक पवित्र मानतात. मानसच्या पवित्र जलात स्नान केल्याने ज्ञानप्राप्ती, विद्याप्राप्ती, शांती आणि संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते. मानस सरोवराकाठी 8 बौद्ध मठ आहेत. या मठांना बौद्ध गोंपा म्हणतात. पर्वतरांगेमधील कैलास शिखर सर्वात उंच आहे. वर्षभर बर्फाच्छादित असते. हे त्रिकोणी शंकूसारखे असते. त्याची उंची 21,850 फीट आहे. या त्रिकोणी शिखरावर आडवे काळे पट्टे दिसतात. या आडव्या पट्ट्यांवर उभा काळा पट्टा दिसतो. कपाळावर भस्माचे आडवे 3 पट्टे काढतात त्याप्रमाणे कैलास शिखर रूपी लिंगावर हे आडवे पट्टे दिसतात. यांना स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्या म्हणतात. कैलासचा शिव आणि पार्वतीचा निवास आहे. पृथ्वीचा निर्माता ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू देखील शंकराची पूजा करतात. कैलासला अनेक नावे आहेत. सुमेरू पर्वत, मेरू पर्वत, रजतगिरी, किरणशृंग, शंकरगिरी, धवलगिरी ही यातील काही नावे आहेत. कैलासावर पाय ठेवणे म्हणजे या पवित्र भूमीचे पावित्र्य नष्ट करणे होय. सकाळच्या प्रहरी दवबिंदूंनी सारी धरणीमाता न्हाऊन निघते. सूर्याची कोवळी किरणे या दवबिंदूंवर पडली की असंख्य मोत्यांची चादर भूमातेच्या अंगावर बसू लागते. पण फार थोड्या वेळच ही स्थिती राहते. कैलासाचा आकार त्रिशंकूसारखा आहे. बर्फाच्छादित लिंग म्हणजे एक प्रतीकच आहे. शंकराच्या पिंडीत साळुंखा असते. आजूबाजूचा परिसर म्हणजे पिंडीचा विस्तार आहे. विस्तार सुमारे 17.5 किलोमीटर आहे आणि उंची 23,000 फूट. या प्रवासात खूप थंडी असते. परिक्रमेच्या काळात 3 दिवस एकच जोड अंगावर असतो. यासाठी लोकरीचे कपडे शिवावे लागतात. प्रवासात जे जे लागणार आहे त्या सामानाची एक लिस्ट बनवून त्याप्रमाणे सामान घ्यावे लागते. कैलास मानस ही एक पवित्र अवघड यात्रा आहे. या प्रदेशातून आपण प्रवास करत मुक्काम करत कैलासला पोहोचतो. त्या भागात खूप गैरसोयी आहेत. पहिली गोष्ट लक्षात ठेवायला हवी, अगदी शून्य अपेक्षा ठेवून तुम्ही प्रवासाला जायला हवे. या प्रवासातील हवामान नेहमीपेक्षा वेगळे आणि विरळ हवामान आहे. ऑक्सिजन कमी असल्याने शरीरावर त्याचा परिणाम होतो, पण हळूहळू त्याचा सराव करत राहणे यावर उत्तम उपाय आहे. आपल्याला काही अडचण असल्यास घोडा व सोबतचे सामान वाहून न्यायला कुलीची तुम्हाला खूप मदत होऊ शकते. ज्यांना परिक्रमा करायची नाही ते दार्चेन येथे थांबतात. नेपाळ सोडल्यानंतर चीनमध्ये प्रवेश करतो. नेपाळमध्ये भारतीय रुपया स्वीकारला जातो. त्यामुळे नेपाळी रुपयात बदल करून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. पण चीनमध्ये मात्र युवान हे चलन घ्यावे लागते. ज्यांना परिक्रमेच्या वेळी घोडा व हमाल करायचा असेल त्यांना युवानमध्येच पैसे द्यावे लागतात. प्रवासात किरकोळ खर्च प्रसंगी त्यांची बक्षिसी किंवा एखाद्या व्यक्तीला काही सामान घ्यावंसं वाटलं तर त्या सर्व गोष्टींसाठी चीनमधली करन्सी लागते. बॅगेचे 2 भाग करायचे. डफल बॅग प्रवासासाठी बरोबर घ्यायची. तिथे प्रवासासाठी लागणारे गरम कपडे, सामान, खाण्याचे पदार्थ, फर कोट, रेनकोट, वापरायचे कपडे हे सगळे भरायचे. पाठीवरच्या बॅगेत खाण्यासाठी थोडे पदार्थ, थर्मासमध्ये गरम पाणी, गॉगल्स, नॅपकिन्स, चॉकलेट्स या सर्व दिवसभराचे सामान घ्यावे लागते. आणि तिसरी बॅग काठमांडूलाच ठेवावी लागते. काठमांडू शहराबाहेर बसमधून 3-4 तासांचा प्रवास होतो. हा प्रवास फार सुंदर असतो. रस्त्यात दुतर्फा सुंदर हिरवाई होती. आता दिवसभर प्रवासच होता. काठमांडू ते कोदारी गावापर्यंत नेपाळची हद्द होती. चीनच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर घ्यायला लँड क्रुझर गाड्या येतात. पलीकडे गेल्यानंतर 4-4 जणांचे गट करण्यात आले आणि त्या छोट्या गाड्यांमध्ये प्रवासाला सुरुवात झाली. बदलत्या हवामानामुळे थकवा जाणत होता. शक्तिपात होण्याचे वर्णन आतापर्यंत पुस्तकात वाचलं होतं तो अनुभव येऊ लागला.
ठरलेल्या वेळी लँड क्रुझर न्यायालयाला घ्यायला आली. नागमोडी वळण घेत नदी काठाने गाड्या जाऊ लागल्या. नदी किनारे घरांची विरळ वस्ती होती. पिवळ्या फुलांचे पीक दिसत होते. मातीची बसकी घरे, काठमांडूपासून रस्त्याच्या दुतर्फा डोंगर आणि झाडांची साथ. नेपाळची हद्द ओलांडून 20-1 किलोमीटर प्रवास झाला आणि झाडाझुडपांची गर्दी कमी होत गेली आणि मग सुरू झाले उघडे बोडखे डोंगर. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर रस्त्याच्या कडेला एक गाडी थांबू लागली. सगळ्या गाड्या बरोबर असाव्यात म्हणून ते थांबले होते. डाव्या बाजूला दूरपर्यंत वाळवंटासारखा भाग होता. दूर डोंगराची रांग होती. पाठीमागे निळे आकाश. उजव्या बाजूला नदीचे खोरे होते आणि दोन्ही तीरावर हिरवीगार शेती. लँड क्रुझर आपल्याकडे इनोव्हा गाडीसारखी असते. डांबरी रस्ता सोडून गाड्या डाव्या हाताला वळल्या. कच्चा रस्ता सुरू झाला. समोरची गाडी धुरांचे लोट उडवू लागली. रस्त्यामधील खड्डे आणि बारीक दगडांमधून गाडी धावू लागली. न्यायालयाला पासून डांबरी रस्ता होता. पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही असा रस्ता बघून बरं वाटलं. पण ज्या रस्त्यावरून आमच्या गाड्या धावू लागल्या तो डोंगरातला रस्ता होता आणि रस्त्याचे बांधणीचे काम सुरू होते. मिलिटरी कपड्यांमधील मजूर हे काम करीत होते. माती खोदण्याचे काम यंत्रच करीत होते. युद्ध पातळीवर रस्ता तयार करण्याचे काम चालले होते. त्यामुळे आमच्या गाड्या कच्च्या रस्त्याने वाट काढत धावत होत्या. नागमोडी वळण घेत गाड्या डोंगर माथ्यांवर आल्या. आम्ही लालुंगा खिंड ओलांडून खाली आलो. पुढे उजव्या बाजूला तळे दिसू लागले. त्याच्या काठाने आमचा प्रवास सुरू झाला. तळ्याचा विस्तार बराच मोठा होता. पूर्वेकडून दक्षिणेकडे किनाऱ्यावर आमच्या गाड्या चालल्या होत्या. असं कळलं की दुसऱ्या दिवसाचा प्रवास संपत आला आहे. समाधान वाटलं होतं. समुद्र सपाटीपासून 12,000 फूट उंचीवर हे ठिकाण होते. आजचा आमचा मुक्काम सागा हॉटेलमध्ये होता. चौथ्या मुक्कामाचा प्रवास सुरू झाला. आजही 260 किलोमीटरचे अंतर पार करायचे होते. पर्यांगला एकच दिवस थांबणार होतो. पर्यांग 15,000 फूट उंचीवर होतं. वाळूच्या टेकड्या पलीकडे दक्षिणेकडे दूरवर बर्फाच्छादित रांगांची संगत होती. सूर्य ढगाआड गेल्याने ढगाची सावली सोनेरी डोंगरावरून तुरुतुरु पुढे सरकू लागली. पाण्यावर वाऱ्याने लाटसंथ लाटा उठू लागल्या की जसा दिसत तशी डोंगरावर सरकणारी सावली दिसत होती. पश्चिमेकडे सुंदर दृश्य किती वेळ बघत राहावं असं होतं. आतापर्यंत वाटायचं झाडं झुडपं असली तरच एखादा परिसर सुंदर वाटत असतो. पण इथे तिबेटमध्ये झाडांचे नामोनिशाणही नव्हतं. मोठ्या झुडपांचाही पत्ता नव्हता. सर्वत्र रखरखते वाळूचे डोंगर, पण त्याचे बदलते रंग, आकाशाच्या दिवस आणि ढगांमुळे क्षणाक्षणाला बदलणारी रूपे निसर्गाची किमयाच होती. पर्यांग ते मानस. आमचा शेवटच्या टप्प्याचा प्रवास सुरू झाला. मानस किनारी मुक्काम होता. या प्रवासात मानस सरोवर आणि कैलास हे 2 आकर्षण होते. त्यातील पहिल्या ठिकाणी आज आम्ही पोहोचत होतो. 5 दिवसांच्या प्रवासानंतर मानस किनारी पाय लागणार होते. आता मानसची ओढ लागली होती. पुन्हा गाड्या सुरू झाल्या. वाळवंटातील एक दरी पार करत आम्ही चाललो होतो. एक उंचवटा पार केला की घसरण सुरू होईल. पुन्हा दुसरी चढण सुरू होईल. त्या रस्त्यांची कामे चाललेली असल्यामुळे बाजूच्या कच्च्या रस्त्याने गाडी चालविण्याची कसरत करावी लागे. वायव्येकडे पर्वताचा उंच माथा दिसत होता. तो कैलास आहे. सगळ्यांनी कैलासनाथाचा गजर केला. आनंदाने फुलून गेले होते. ज्याच्यासाठी एवढा खडतर प्रवास करून येणं झालं होतं त्या कैलासाचं दर्शन झालं होतं. पर्वतरांगांच्या मध्यभागी मान उंच करून बर्फाच्छादित कैलास उभा होता. आम्ही खूप भाग्यवान होतो की खोरेपासलाच कैलासाचं दर्शन घडलं. मानसकाठी. लँड क्रुझरने नागमोडी वळण घेत छोट्याशा घाटमाथ्यावर गाड्या आल्या.
सगळेजण उत्साहात आणि अधीरतेने वायव्य दिशेकडे पाहू लागले. क्षितिज रेषा ढगांच्या मध्ये दूरवर उंचवटा दिसू लागला. आमचा सहल प्रमुख प्रशांत म्हणाला, होरे पास आहे. इथून प्रथमच कैलासाचं दर्शन होतं. बरेचदा आकाशात ढग असले तर कैलास दिसतही नाही. आज आपण सुदैवी आहोत. होरे पासलाच कैलासाचं स्वच्छ दर्शन झालं. पुढे खाली जो जलाशय दिसतो ते आहे मानस सरोवर. होरे पास मानसच्या पूर्वेकडच्या वाळवंटी डोंगराच्या माथ्यावर आहे. या उंचवट्यावर गाड्या खाली सरपटू लागल्या. डाव्या बाजूला दूरवर बर्फाच्छादित डोंगरांची रांग हातात पांढऱ्या शुभ्र फुलांचे गुच्छ घेऊन उभी असल्यासारखी दिसत होती. त्या रांगेच्या पायथ्याशी नागमोडी आकाराच्या जलाशयाचं मानस सरोवराचं दर्शन घडलं होतं. निळ्या भोर आकाशाचा पडदा होता. त्या गुरला मांधाता डोंगराच्या बर्फाच्छादित रांगांचा पडदा पाण्यात टांगल्यासारखा दिसू लागला. गाडी वळण घेऊन डाव्या बाजूचा मानस तर कधी उजव्या बाजूला दूरचा कैलास आलटून पालटून दिसत होता आणि मावळतीकडे चाललेला सूर्य गेल्याने प्रकाशाचे सहस्त्र हातपाय चहूबाजूंनी प्रभा फेकत होते. निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहत होतो आणि गाड्या थांबल्या. समोर मैदानात तंबू उभारले होते. थोडासा बुटका बांधकाम केलेला बाजूचा 4-2 दुकानं, आजूबाजूला सोनेरी रंगाची वाळू आणि त्या रंगाचं खुरटं गवत. त्या ठिकाणी मानस सरोवराचा कॅम्प होता. तो उत्साहाने सगळे गाडीतून उतरले. सूर्यनारायणाने ढगाच्या पांघरुणाबाहेर डोकं काढलं होतं. पश्चिमेला येऊन एक वेळ आजूबाजूला नजर फिरवली तर स्वच्छ उन्हात सगळा परिसर उजळून निघाला होता. पूर्वेकडून पश्चिमेकडे दूरवर दक्षिण भागी गुरला मांधाता डोंगराचा बर्फाच्छादित पडदा टांगल्यासारखा दिसू लागला. बर्फाच्छादित शिखरावर पश्चिमेच्या सूर्याची किरणे पडल्याने ती चकाकत होती आणि या पार्श्वभूमीवर एक फरलांगच अंतर मानस सरोवराचे निळेशार पाणी सगळ्यांना खुणावत होते. पश्चिमेकडे मावळतीला झुकलेल्या सूर्यनारायणाने सहस्त्र पाय समोरच्या जलाशयात असंख्य खांबासारखे उभे होते. पायथ्याशीच अथांग पाणी पसरलेलं होतं. आता जलाशय 200-300 फुटांवर होता. भूतलावरच्या अद्भुत निर्मितीपुढे मनातले सगळे बंध उंजळीतल्या पाण्यात विरघळले होते. सध्या आपण कैलास मानस सरोवर प्रवास करीत आहोत. मानस सरोवरापर्यंत आपण पोहोचलोच आहोत. आता कैलास परिक्रमा शिल्लक आहे. कैलास परिक्रमा ही 3 दिवसांची असते आणि यात सुद्धा कैलासनाथाला परिक्रमा करताना वेगवेगळे अनुभव घ्यावेच लागतात. मला काय वाटतं मित्रांनो, की हा अनुभव तुम्ही स्वतः हे पुस्तक वाचून घ्यावा. आजच्या भागात एवढेच. भेटू या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. सध्या